मित्र, आज आपण सेटच्या अभ्यासक्रमातला जो काही भाग आहे, विशेषतः संशोधन अभिज्ञता या घटकातला एक उपघटक म्हणून आपण फार तर की प्रमाणित कसोटीचे गुणधर्म. प्रमाणित कसोटी म्हणजे काय, त्याचे गुणधर्म कोणते असतात, हा एक महत्त्वाचा भाग असतो. हा वास्तवाचा संख्याशास्त्रातला भाग आहे, परंतु आपल्याकडं सेटच्या परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न विचारला जाण्याची शक्यता असते. त्या दृष्टिकोनाचा विचार करूया. तर हे काय आहे लक्षात घ्या. प्रमाणित कसोटीचं मुळात म्हणजे काय लक्षात घ्या, की ज्याला आपण असं म्हणतो की एखादी जी कसोटी आहे, आपण समजा नेहमीच्या जी शाळेत ज्या कसोट्या तयार करतो आपण संपादन कसोटी म्हणतो. तर ही कसोटी तयार करत असताना काही जर गोष्टी आपण काळजी घेतली तर ती कसोटीसुद्धा प्रमाणित कसोटी बनू शकते. मग कोणती काळजी घ्यायची असते, कोणते गुणधर्म असे पाहिजेत की जेणेकरून त्या कसोटीला आपल्याला म्हणता येईल की ही कसोटी प्रमाणित कसोटी आहे, जी सगळ्याला सर्वमान्य आहे, स्टँडर्ड कसोटी आहे. तर ते जे काही गुणधर्म असतात त्या प्रमाण कसोटीचे, त्यांचा आपण आज विचार करणार आहोत. आता कोणते निकष आहेत पहा स्टँडर्डायझेशनसाठी. पहिल्याच विश्वसनीयता, सप्रमाणता किंवा वैधता किंवा यथार्थता असे तिन्ही शब्द मराठीमध्ये वापरले जातात. इंग्रजीमध्ये त्याला व्हॅलिडिटी असं आपण म्हणतो. नंतर भेदभाव क्षमता, म्हणजे त्या कसोटीने भेदभाव केला पाहिजे, म्हणजे तरतम ज्याला म्हणतो आपण की हा विद्यार्थी फर्स्ट क्लास, हा सेकंड क्लास, हा थर्ड क्लास किंवा हा याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, हा कनिष्ठ आहे, अशा अर्थानं करता आला पाहिजे. वस्तुनिष्ठता, पर्याप्तता, उपयुक्तता किंवा व्यवहार्यता आणि काही प्रमाणक, ज्याला त्या कसोटीला काही प्रमाणक असले पाहिजेत. तर आपण एक ह्या जे काही गुणधर्म आपण म्हणले किंवा निकष म्हणलेला आहे त्या निकषाचा थोडासा आपण बारकाईनं अभ्यास करणार आहोत. आता विश्वसनीयता म्हणजे काय, तर एकच कसोटी विविध प्रसंगी एखाद्या गटास दिली असता प्राप्तांकामध्ये फरक पडत नसेल किंवा एकच कसोटी समान गुणधर्म असलेल्या विविध गटांना दिली असता जर गुणांकामध्ये फरक पडत नसेल तर ती कसोटी विश्वसनीय आहे असे म्हणतात. म्हणजे पहा, आज आपण एक 20 मार्काची साधी एक टेस्ट तयार केली आणि आपला 50 मुलांचा वर्ग आहे. त्या मुलांना आपण दिली गणिताची चाचणी होती, त्यांना ते दिलेली आहे आणि त्याचे जे काही मार्क्स त्या मिळालेले आहेत ते मार्क्स, आणि समजा आठवड्यानं आपण दिली त्याच मुलांना त्याचे मार्क्स, ह्या दोन्ही मार्कांच्या मधलं जे कोरिलेशन आहे, जो सहसंबंध गुणक आहे, हा जास्तीत जास्त असला पाहिजे, म्हणजे एकच्या जवळ आला पाहिजे. म्हणजे मग आपण म्हणू की ही कसोटी रिलायबल आहे. किंवा एकच कसोटी घेतली आणि 2 गट 3 गट आहेत आपल्याकडं, म्हणजे अ ब क 3 तुकडे आहेत आणि त्या तुकड्यांना ते 3 तुकड्या अशा आहेत की ते इक्वॅलंट आहेत, म्हणजे त्या तिन्ही तुकड्यामध्ये असणारे विद्यार्थी हे सारख्याच गुणवत्तेचे, सारख्याच बुद्धिमत्तेचे, सारख्याच पात्रतेचे आहेत असं आपण गृहीत धरलं. 50 50 50 असे आपण 3 हे दिले आणि मग आपण ती 3 लोकांना जर तीच कसोटी दिली तर त्यांच्या गुणांच्या सरासरीमध्ये, म्हणजे पहिल्या अ तुकडीचे गुण आहेत, ब तुकडीचे गुण आणि क तुकडीचे गुण, यांच्यामध्ये फरक होता कामा नये फारसा. तर अशी जर कसोटी असेल तर त्या कसोटीला आपण विश्वसनीय कसोटी असं म्हणतो. आता एखाद्या हे जे आहे, म्हणजे आपण काय म्हणलं पहा की एखाद्या कसोटीच्या सहाय्याने एखाद्या गटाची एखाद्या बाबतीचे मापन कितीही वेळा केले व केव्हाही केले तरी जर त्यांच्या गुणामध्ये फरक पडत नसेल तर ती कसोटी किंवा चाचणी विश्वसनीय आहे. म्हणजे आपण साधं घड्याळ आहे लक्षात घ्या. जर घड्याळ म्हणजे मला त्यात बरोबर वेळ दाखवतो, दररोज तीच वेळ दाखवतं, तर ते घड्याळ विश्वसनीय आहे. जर घड्याळ जर वेळ दाखवतो नाही, हा कधी कधी आमचं बंद पडते घड्याळ, असं कधी कधी बंद पडून नाही चालणार ना, तर ते विश्वसनीय होणार नाही. म्हणून विश्वसनीय म्हणजे काय, तर ते सातत्य त्याच्यामध्ये असायला पाहिजे, त्याच्या दाखवण्यामध्ये त्याच्या. तसं त्या ठिकाणी मग ह्या विश्वसनीयता कशी ठरवायची, कशी काढायची विश्वसनीयता, यासाठी संख्याशास्त्रीय काही पद्धती आहेत. एक आहे चाचणी पुनर्चाचणी पद्धती, ज्याला आपण टेस्ट रिटेस्ट मेथड असं म्हणतो. दुसरी पर्यायी किंवा समांतर चाचणी पद्धती, आणि तिसरी आहे खंडितार्थ चाचणी पद्धती किंवा स्प्लिट हाफ मेथड, आणि चौथी आहे तर्कशुद्ध समानता पद्धती किंवा मेथड ऑफ रॅशनल इक्वॅलन्स. आता यासाठी काही सांख्यिकी त्याला आवश्यकता असते, सांख्यिक ज्ञानाची आवश्यकता असते. कशी असते आपण तेही पाहूया, एक एक प्रत्येक चाचणीची माहिती घेऊया आपण. तर पहिली जी कसोटी आहे ती फार सोपी आहे लक्षात. म्हणजे जे पहिली जी मेथड आहे ती टेस्ट रिटेस्ट मेथड, याच्यामध्ये काय करायचं पहा की असं पहिल्या गटाला आपण ती चाचणी दिली आणि तीच चाचणी पुन्हा त्याच गटाला दिलेली आहे
आणि त्या दोन्ही चाचणीमध्ये आपण अगदी साधा रो ज्याला म्हणतो आपण स्पेअरमनचा रो सहसंबंध गुणक जो आहे हा जर काढला त्या दोन्ही चाचण्यातला, म्हणजे समजा अशी कल्पना करू आपण अ तुकडी आहे आणि ब तुकडी आहे, अ तुकडी आहे आणि ब तुकडी आहे, सॉरी अ तुकडी आहे. अ तुकडीमध्ये आपण ही जी मुलं आहेत 1 2 3 4 5 अशी काही मुलं आहेत. आणि या तुकडीतली जी काही मुलं आहेत या तुकडीतल्या मुलांचे नंबर्स जसे गुणांक पडलेले आहेत तसेच गुणांक पुन्हा दुसऱ्यांदा जेव्हा टेस्ट आपण देऊ तसेच त्यांना गुणांक पडले पाहिजे, मार्क्स पडले पाहिजेत. तरच मग काय होईल की त्यांच्यातला जो सहसंबंध गुणक आहे हा जास्त येईल. म्हणजे हा सहसंबंध गुणक जेवढा जास्त असेल तेवढी ती चाचणी जास्त विश्वसनीय आहे. म्हणजे अत्यंत सिम्पल मेथड आहे, लक्षात घ्या. अगदी रँक डिफरन्स मेथडनं जरी आपण सहसंबंध गुणक काढला तरीसुद्धा आपल्याला या ठिकाणी चालू शकतं आहे. तर ही पद्धत आहे. नंतर दुसऱ्याची खंडितार्थ कसोटी पद्धती. आता ह्याच्यामध्ये ह्यात कुठे अडचण येते फक्त टेस्ट रिटेस्ट मेथडमध्ये. तर असं होण्याची शक्यता असते की पहिल्यांदा आपण चाचणी दिली आणि दुसऱ्यांदा आपण चाचणी दिली तर पहिल्यांदा त्या मुलांना माहीत झाले ना ते प्रश्न थोडेसे, आणि त्यामुळे मग दुसऱ्या वेळेला मार्क्स मिळताना त्या मार्कांच्या ह्याच्यामध्ये फरक पडण्याची शक्यता निर्माण होते. आणि म्हणून मग काय होतं पहा, म्हणजे त्या थोडक्यात काय झालं की चाचणीची जी काही परिचितता असते परिचितता त्या ठिकाणी येते आणि परिचितता काय वेळा ते त्रासदायक होते सांख्यिकीच्या दृष्टीनं. आणि म्हणून मग ती थोडीशी पद्धती आपण बाजूला ठेवतो. मग दुसरी पद्धत मग कोणती, तर खंडितार्थ कसोटी पद्धती किंवा ज्याला इंग्रजीमध्ये स्प्लिट हाफ मेथड म्हणतात. आता इथं काय सोपी पद्धत आहे ही सुद्धा. ही समजा आपल्याला अशी कल्पना करू आपण 50 मार्काची एक चाचणी आपल्याला करायची आणि त्या चाचणीमध्ये काय करायचं, 50 मार्क आपण चाचणी केली आणि त्यातले आपण ऑड नंबरचे क्वेश्चन बाजूला काढले आणि इव्हन नंबरचे क्वेश्चन बाजूला काढले. म्हणजे क्वेश्चनची नंबर संख्या 30 झाली. आणि काय केलं आम्ही की ती जी चाचणी आहे, आता पहा आपण तिथे काय केलं तर टेस्ट रिटेस्ट मेथड दिली होती. आता काय केलं आम्ही की प्रश्न वेगळे आहेत, लक्षात घे. आणि मग काय केलं मी की त्याच गटाला, म्हणजे गट आता तोच आहे, त्याच गटाला पहिली पण चाचणी, म्हणजे पहिली म्हणजे ह्यातली अर्धी एक पहिली जी मोठी जी आपली 50 मार्काची चाचणी होती, 50 आयटमची चाचणी, त्याऐवजी काय केलं आता 25 आयटमची मी चाचणी दिली त्या गटाला. त्याच गटाला दुसरी म्हणजे त्याच 50मधलेच 25 दुसरी जे आयटम होते ज्याला आपण ऑड नंबर्स आणि इव्हन नंबर जे म्हणलं ना की त्याची चाचणी दिली. आणि त्याच चाचणीचे मग पुन्हा सहसंबंध गुणक काढले आणि त्याच्यावरून सहसंबंध गुणक जेवढा जास्त येईल तेवढी ती चाचणी विश्वसते. त्यासाठी खाली एक सूत्र दिले पहा. याच्यामध्ये काय केलं पहा, R11 म्हणून जे म्हणलेलं आहे, R11 म्हणून जे पूर्ण कसोटी म्हणजे 50 गुणांचे आपल्याला कुणाचे काय विश्वसनीयता काढायची आहे तर त्या 50 गुणांच्या चाचणीची काढायची आहे. आपल्याला अर्ध्याची आपल्याला आवश्यक नाही, आपल्याला काढायची 50 गुणांच्या चाचणीची काढायची आहे. म्हणून मग काय केलं मी त्याचं काय केलं की R11 त्याला मला आपण R11 म्हणजे 50 गुणांची जी किंवा 50 आयटमची जी चाचणी होती ते म्हणजे R11 आणि जे 25 गुणांची जी चाचणी होती काय म्हणजे त्या ठिकाणी त्याला काय म्हणलं आपण R12 म्हणजे हाफ आणि परत आपण 1/2 असं केलेलं पहा. म्हणजे रिलायबिलिटी कोएफिशियंट ऑफ द हाफ टेस्ट फाउंड एक्सपेरिमेंटली. म्हणजे या ठिकाणी आपण काय केलेलं आहे की ह्या 50 गुणांची चाचणी काढायची आहे. तर या ठिकाणी आपण काय केलं आहे की ही जी चाचणी जी आहे म्हणजे अर्धी चाचणी आहे ह्याच्यावरून सूत्रावरून हे सूत्र तयार केलं आणि मग जेवढा सहसंबंध गुणक जास्त तेवढी ही चाचणी जास्त विश्वसनीय असं आपण म्हणतो. नंतर आता तिसरी मेथड आहे. तिसरी मेथड असते ती म्हणजे पर्यायी किंवा समांतर चाचणी पद्धती. म्हणजे एक चाचणी तयार करायची आणि तशीच चाचणी दुसरी तयार करायची. म्हणजे आपण जसं पहा की काय केलं, एक वस्तुनिष्ठ प्रश्न घेतला त्यात एक 4 पर्याय टाकले आपण असं समजूया. 4 पर्याय टाकले, कुठला ते एक प्रश्न आहे ते 4 पर्याय ठेवलेले आहेत आणि फक्त काय केलं आहे मी की तसाच प्रश्न ठेवला आहे दुसरा म्हणजे दुसऱ्या चाचणीसाठी. फक्त काय केलं पर्यायाचा क्रमांक बदललेला आहे. म्हणजे अगदी इक्वलंट झाली, लक्षात घ्या. अगदी सारखी प्रश्न म्हणजे त्याची जी काठिण्य मूल्य जे आहे त्याची लेवल जे आहे काठिण्याची ते सुद्धा सारखी ठेवलेली आहे आणि असे दुसरी एक चाचणी तयार केली. म्हणजे या ठिकाणी पहिली चाचणी आणि दुसरी एक चाचणी तयार केली आणि मग त्या चाचणी जे आहेत म्हणजे आता काय केलं पहा की एकाच चाचणी दुसरी चाचणी तयार केली. 2 चाचण्या एकाच गटास दिल्या अत्यंत कमी फरकाच्या कालावधीमध्ये दिल्या जातात आणि 2 चाचण्यातील गुणांच्या सहसंबंधाच्या आधारे चाचणीतील विश्वसनीयता ठरवली जाते. पुन्हा
विश्वसनीय कशाच्या सहाय्याने ठरवतो आपण? दोन चाचणीच्या गुणांचा जे काही सहसंबंध येतो, सहसंबंध गुण जो आहे त्याच्या आधारानं आपण काय करतो? त्याची विश्वसनीयता ठरवतो. जेवढी पुन्हा मगाचं सूत्र, जेवढा सहसंबंध गुण जास्त असेल तेवढी ती चाचणी जास्त विश्वसनीय असं आपण म्हणतो. नंतर चौथी जी पद्धत आहे ती तर्कशुद्ध समानता पद्धती किंवा मेथड ऑफ रॅशनल इक्वॅलन्स. यामध्ये काय केलं की दोन समतुल्य चाचण्यापैकी पहिल्या चाचणीतील प्रत्येक प्रश्नाला समतुल्य असणाऱ्या दुसऱ्या चाचणीतील प्रश्नाच्या गुणांचा सहसंबंध लक्षात घेतला जातो. असे सर्वच प्रश्नाच्या सहसंबंधाच्या सहाय्याने एका पूर्ण चाचणीचा सहसंबंध पाहून त्या आधारे चाचणीची विश्वास. ही थोडीशी तुलनेनं अवघड आहे. अवघड म्हणजे थोडीशी काय म्हणू आपण त्याला की जास्त कॅल्क्युलेशन करायला लावणारी आहे, बाकी काहीच नाही. लक्षात घ्या. म्हणजे काय केलं तर या ठिकाणी यात थोडासा फरक कुठं झालेला आहे. तिथं आपण काय केलं तर टोटल चाचणी जी पाहिली होती, म्हणजे पहिली चाचणी घेतली होती आणि त्या चाचणीच्या सगळ्याच्या गुणांची दुसऱ्या चाचणीच्या गुणांची सहसंबंध गुण पाहिला. इथं आपण असं करत नाही. ह्यातल्या प्रत्येक प्रश्नाचा सहसंबंध पाहतो. म्हणजे दोन जर चाचणी समजा घेतल्या आपण, तर त्यातल्या काय केलं की प्रत्येक चाचणीचा सहसंबंध पाहिला आणि त्याच्यावरून ह्या सूत्राच्या साहाय्यानं आपण काय करतो? त्याची विश्वसनीयता पाहत असतो. हे त्यासाठी सूत्र आपल्याला पुस्तकात पाहायला मिळेल. जरा आपण निवांत बघा नंतर. आता विश्वसनीयतेवर परिणाम करणारे घटक आता लक्षात घ्या. परीक्षेच्या दृष्टीने जर विचार केला, आपल्या सेटच्या परीक्षेत किंवा कुठल्याही परीक्षेच्या दृष्टीने मी जर याच्यावर प्रश्न समजा तुम्हाला काढायचा असेल तर आपण काय करू? आपण त्याच्यावर की विश्वसनीयतेवर परिणाम करणाऱ्या घटकावर आपण प्रश्न विचारू शकतो. किंवा ह्या ज्या चाचण्या आहेत, ह्या चाचण्याचं वैशिष्ट्य जे आहे प्रत्येक चाचणीचं, ते वैशिष्ट्य लक्षात घेऊन वर दिलं जाईल वैशिष्ट्य, आणि ही अमुक पद्धती आहे किंवा ह्या पद्धतीत दिली जाईल आणि त्याचे वैशिष्ट्य जे आहे ते खाली दिलं जाईल. किंवा त्याचं प्रत्येक क्वेश्चनचा सहसंबंध पाहिला जातो, दुसऱ्या त्याच्या अर्धेच ह्याचा सहसंबंध पाहिला जातो वगैरे वगैरे. म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न त्याच्यावर विचारले जाऊ शकतील. किंवा इथंसुद्धा ह्याच्यावरसुद्धा कसोटीची लांबी जितकी जास्त तेवढी कसोटी विश्वसनीय. याचा अर्थ असा नाही, लक्षात घ्या, केवळ लांबी जास्त आहे म्हणजे लांबी जास्त असणं हा एक भाग झाला, परंतु मुळातच ती चाचणी बाकीच्या काही क्रायटेरिया असतात ते सप्रमाणता वगैरे ते बघावेच लागतात. पण जर आपण जेवढी तुम्ही चाचणी लहान असेल तेवढी ती विश्वसनीयता कमी होते, हे मत लक्षात ठेवायचं. कारण ह्याच्यावर सुद्धा आपल्या परीक्षेला असा प्रश्न विचारला आणि शक्यत असते. विश्वसनीयतेवर परिणाम करणारे घटकामध्ये की जर वाढवायची असेल तर काय करायला पाहिजे, मग या ठिकाणी लांबी वाढवणं, लांबी कमी करणं, तेवढीच ठेवणं वगैरे वगैरे असे पर्याय आपल्याला दिले जाण्याची शक्यता आहे. नंतर विद्यार्थ्याच्या क्षमतेचा विस्तार जितका जास्त तितकी कसोटी विश्वसनीय जास्त असते. म्हणजे विस्तार जास्त म्हणजे काय पहा की दोन मुलांमध्ये जे काय आहे, दोन मुलातले जे अंतर म्हणजे एक्स आणि वाय जो काही मुलगा असेल त्या ह्याच्यामध्ये तुमच्या त्या गटामध्ये, ते अशी जेवढी मुलं जास्त असतील त्याच्यामध्ये तेवढी जास्त असेल तेवढं त्या ठिकाणी ही विश्वसनीयता जास्त असते. आणि जर तुम्ही फार कमी गट असेल, छोटा गट असेल आणि छोट्या गटावर आपण जर ते घेतली तर मग पुन्हा काय होतं की चाचणी विश्वसनीयता कमी होते. म्हणजे पहा, कसोटीच्या लांबीवर देखील विश्वसनीयता अवलंबून आहे. तसंच जो गट आहे तो गट खूपच लहान असेल आणि त्या गटावर जर तुम्ही सगळे प्रयोग करत असाल चाचणीची विश्वसनीयता काढण्याचे, तरीसुद्धा मग घोटाळा होण्याची शक्यता असते. म्हणून मोठा गट पाहिजे आणि तो कसा पाहिजे? रँडमली निवडलेला गट असला पाहिजे. म्हणजे जर तुम्ही स्पेसिफिक एकच विशिष्ट गट घेतला, म्हणजे बुद्धिमान मुलांचाच गट घेतला आणि त्याला चाचणी दिली, तर मग थोडा घोटाळा होण्याची शक्यता आहे. म्हणून काय व्हायला पाहिजे? रँडम सगळ्या प्रकारची मुलं, सगळ्यांना प्रत्येकाला निवडलं जाण्याची शक्यता जास्त आहे अशी मुलं एकत्र घेऊन तो गट तयार केला असला पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी जेवढा तो जास्त असेल, विस्तार जेवढा जास्त असेल, म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणूया त्या वर्गात कशी मुलं पाहिजेत? अगदी ज्याला काही येत नाही असे, म्हणजे ज्याला अगदी कमी पात्रतेचे आणि एकदम उच्च पातळीचे असे सगळ्या रेंजची मुलं त्याच्यामध्ये असले पाहिजे. जेवढं हा रेंज जास्त असेल तेवढी चाचणी विश्वसनीयता असेल. नंतर कसोटीची काठिण्य पातळी खूप कमी किंवा जास्त असेल तर विश्वसनीयता कमी होते. म्हणजे तुम्ही जी काढलेली चाचणी आहे ती खूप समजा अशी कल्पना करू, म्हणजे खूपच तुम्ही कठीण काढलेली आहे चाचणी, तर काय होईल? सर्वच मुलं नापास होतील. आता किंवा फारच सोपे काढले सर्वच मुलं पास होतील, तरी देखील मग काय होतं की त्याची विश्वसनीयता कमी होते. म्हणजे त्यात डिस्क्रिमिनेशन होत नाही. म्हणून या ठिकाणी आपलं असं करून चालत नाही की जसं मगाशी म्हणलं तुम्हाला, वर्गात जशी मुलांचा जसा विस्तार असावा लागतो तशी आपली चाचणीसुद्धा केवळ एकदम सोपी किंवा एकदम अवघड असून चालत नाही. सगळ्या प्रकारचे प्रश्न म्हणजे सोपे असतील, मध्यम असतील, उच्च दर्जाचे प्रश्न असतील वगैरे वगैरे. नंतर प्रश्नाची संदिग्ध भाषा,
जर भाषा जर प्रश्नाची जर संदिग्ध असेल, सूचनाच विशेषतः सूचना जर संदिग्ध असेल, तर मग ती चाचणी विश्वसनीय राहत नाही. कारण मुलाला अर्थच कळत नाही त्या प्रश्नाचा. तुम्ही जर भाषा संदिग्ध वापरली. आता एक अगदी साधं खरं म्हणजे अगदी लहान मुलाचं उदाहरण ते की एक बहुपर्यायी प्रश्न दिलेला आहे आणि काय करायचं आहे नेमकं, त्याचं उत्तर कसं लिहायचं, तुम्हाला ते उत्तर प्रत्यक्ष तुमच्या ते पेपरमध्ये उत्तर लिहायचं आहे का पूर्ण प्रश्न लिहून त्याचं उत्तर लिहायचं आहे का फक्त पर्यायाचा क्रमांक लिहायचा आहे का पर्यायाचा ते प्रत्यक्ष पर्याय लिहायचा आहे, ह्याच्याबद्दल सरळ सूचना नसेल तर मग काही मुलं काय करतील, काही पर्याय लिहितील, काही त्याला काही कळणारच नाही, काही नुसतं त्या ठिकाणी आकडाच लिहितात आणि तुम्ही त्याला उत्तर चूक समजेल तो एक्झामिनर, असं होण्याची शक्यता असते. किंवा जी भाषा जी आहे तुम्ही जे खूप अलंकारिक भाषा वगैरे वापरली त्या प्रश्नाला वगैरे तरीसुद्धा मुलं गोंधळून जातात. बऱ्याच वेळा असंही होतं काय वेळेला की प्राश्निक जो असतो किंवा पेपर सेटर असतं काही वेळेला असं त्यांना असं वाटत असतं की जरा थोडंसं आपण नाही थोडंसं आणखी जरा वरच्या लेवलची भाषा वापरू, आपण कठीण भाषा वापरू किंवा काय ते वेगळी अशी गुंतागुंतीचा आपण सगळा तो प्रश्न करून ठेवण्याची, तर तसं करण्याचा अर्थ नसतो. कारण तसं केलं तर ते विश्वसनीयता त्या कसोटीची कमी होते. अत्यंत सोपी सरळ भाषेचाच प्रश्न विचारला गेला पाहिजे. नंतर कसोटी देण्याच्या वेळेची परिस्थिती, म्हणजे तुम्ही जी कसोटी आता समजा असं झालं की आपण म्हणलं की 2 समतुल्य गट घेतले, अगदी सारखे इक्वॅलंट गट घेतले आणि त्याला आपण चाचणी द्यायची. पण झालं असं की एका गटाला देताना तुम्ही सकाळी चाचणी दिली आहे आणि एका गटाला 8व्या तासाला दिली, तर कदाचित मग फरक पडण्याची शक्यता असते. कारण पहिल्या तासाला मुलं फ्रेश असतील, कदाचित तो गट फ्रेश असेल आणि 8व्या तासाला मुलं कंटाळले असतील आणि त्यावेळेला तुम्ही चाचणी दिली आहे किंवा काही डिस्टर्बन्स असेल म्हणा किंवा काय असेल प्रॉब्लेम, तर त्याच्यामुळे देखील ते विश्वसनीयतेवर परिणाम होतो. वैकल्पिक प्रश्न असतील तर विश्वसनीयता कमी होते. म्हणजे ऑप्शन कुठं असता कामा नये लागते. कारण काय होतं बरेच वेळा ऑप्शन आपण देताना क्वेश्चन ज्यावेळेला ऑप्शन देतो त्यावेळेला तो ऑप्शन तो विद्यार्थी कसे सोडून कोणता ऑप्शन देतील ते सांगता येत नाही आणि मग त्या विद्यार्थी तुलना करणं अवघड होऊन बसतं. त्याचबरोबर असं होतं ज्यावेळेला आपण ऑप्शन देतो, दुसरा प्रश्न देतो, तो त्याच लेवलचा त्याच काठिण्य मूल्याचा असेल असं सांगता येत नाही. म्हणून वैकल्पिक प्रश्न असू नयेत. वैकल्पिक प्रश्न हे चाचणी विश्वसनीयता कमी करतात. नंतर उत्तरे तपासण्यातील वस्तुनिष्ठता, म्हणजे जितकी जास्त वस्तुनिष्ठ जितकी जास्त विश्वसनीयता अधिक. म्हणजे आता कसं पहा की ही जी वस्तुनिष्ठता असते म्हणजे कसं, आता हल्ली तर आपण कॉम्प्युटरच करतो, फार सोपं होतं, त्यामुळे काही चूक होण्याची शक्यताच नाही. पण जर मॅन्युअल आपण करत असतो तर मग एक एक्झामिनर वेगळ्या पद्धतीने करतो, दुसऱ्या वेगळ्या पद्धतीने असं करत असेल तर मग कदाचित घोटाळा होण्याची शक्यता असते. हे असं आता वस्तुनिष्ठ प्रश्नाला असं होत नाही. म्हणजे आपण बहुपर्यायी प्रश्न देतो, हल्ली तर आपण कॉम्प्युटरवरच करतो, त्यामुळे तिथं हा प्रश्न फारसा उद्भवत नाही. परंतु जर काय तुमची दीर्घोत्तरी प्रश्न असतील, लघुत्तरीय प्रश्न असतील तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आणि जर तुम्ही एक्झामिनर जर तुम्ही तपासायला वेगवेगळे असतील तर कदाचित मुलांचे गुण वेगवेगळे येण्याची शक्यता असते, त्याची विश्वसनीयता कमी होते. म्हणून तर आपण काय करतो मग की दीर्घोत्तरीय प्रश्न किंवा लघुत्तरीय प्रश्न जे आहेत हे प्रश्न शक्यतो आता घेऊ नयेत, कारण त्याची वस्तुनिष्ठता कमी असते असं आपण म्हणतो. म्हणून आपण अलीकडं वस्तुनिष्ठ प्रश्नांचा जास्त वापर करत जातो आणि त्यामुळे काय होतं की ही जी काही विश्वसनीयता असते ती विश्वसनीयता कसोटीची वाढते. आता दुसरा जो घटक आहे तो म्हणजे सप्रमाणता किंवा त्याला वैधता आहे असा शब्द आहे, यथार्थता शब्द आहे, इंग्रजी शब्द लक्षात ठेवा व्हॅलिडिटी. एक थोडंसं मी तुम्हाला सांगेन आता की हे जे विश्वसनीयता परिणाम करणारे घटक नीट लक्षात घ्या, हे नीट लक्षात ठेवा, कारण ह्याच्यावर प्रश्न फार गमतीशीर विचारला जाऊ शकेल. लक्षात घ्या की एखादी सिच्युएशन दिली जाईल आणि तुम्हाला काय केलं जाईल की त्यात सिच्युएशन दिल्यानंतर की विश्वसनीय परिणाम करणारा हा घटक म्हणजे विश्वसनीयता वाढेल किंवा कमी करेल वगैरे अशा पद्धतीचं तुम्हाला सांगितलं जाईल किंवा विचारलं जाईल. म्हणून हे थोडंसं नीट लक्षात घ्या. सप्रमाणता किंवा ज्याला वैधता म्हणलं आपण, एखाद्या कसोटीद्वारे जे मापन करायचे आहे तेच मापन होत असेल तर ती कसोटी सप्रमाण किंवा वैध किंवा यथार्थ आहे असे म्हणतात. एखाद्या कसोटीची वैधता ठरवायची असेल तर दुसरी एखादी वैध कसोटी घेणे गरजेचे असते. 2 कसोटीतील सहसंबंधाच्या आधारे कसोटीची वैधता निश्चित केली जाते. आता हे जे आहे एक मुळात हे वैधता म्हणजे काय नीट समजून घ्या. एक मी तुम्हाला साधं व्यवहारातलं उदाहरण सांगेन. मागं एक अशी टी व्हीवर एक जाहिरात असायची पहा की ते मीठ जे आहे मिठाची जाहिरात होती कुठलं तरी आणि ते 2 बोटाच्या चिमटीतनं खाली सरकतं असं ते काही जाहिरात होती. म्हणजे हे मीठ घ्या का तर ते 2 बोटाच्या हातातनं सरकतं ते लोक चिमटीतनं. किंवा
कुठलं तरी डोव साबणाची जाहिरात आहे आणि साबणाची जाहिरात काय असते तर त्या अंगाला मऊ लागतो, म्हणजे आता मऊ स्पर्श होतो. आता लक्षात घ्या त्याचा गुणधर्म काय असायला पाहिजे. मीठ जे आहे, मिठाचा गुणधर्म हा खारट असणं हा त्याचा गुणधर्म आहे, बरोबर आहे. म्हणजे मोजलं काय पाहिजे आपण त्यानं, तर खारटपणा मोजणं महत्त्वाचं आहे ना त्याच्यामध्ये. तर हात काही निकष असू शकत नाही की ते बोटानं सरकतं वगैरे, हाचा निकष असू शकत नाही. तसं एखाद्या आपल्याला, जसं आपण आता याच्याबद्दल बोलू तसं आपल्याला समजा विद्यार्थ्याच्या बाबतीतसुद्धा आपल्याला काय मोजायचं आहे नेमकं. बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का, की आपल्याला समजा विद्यार्थ्यांना, मला असं पाहायचं आहे की विद्यार्थ्यांना विज्ञानामधलं समजा की सूत्र किंवा काही रासायनिक सूत्र जे आहेत ती किती समजली आहेत हे मला पाहायचं असेल, बरोबर आहे. आणि मी त्यांचं एक 20 मार्काची किंवा 25 मार्काची टेस्ट तयार केली, त्याच्यामध्ये सूत्र विचारतो वगैरे, आणि त्यांना सांगितलं की नाही 10 मिनिटाचीच पद्धत तुम्हाला वेळ आहे. आता इथं तुम्हाला काय पाहायचं आहे, तुम्हाला पाहायचं आहे काय, तर त्याला रासायनिक सूत्र समजले आहेत का नाही हे पाहायचं आहे. इथं तुम्हाला कमी वेळेत लिहायचा हे प्रॅक्टिस घ्यायची का तुम्हाला, हे नाही पाहायचं. म्हणजे लक्षात घ्या, चाचणी आपण कशासाठी करतो आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. म्हणजे नाही तर काय होतं पहा की होतं असं की आपण पाहतो वेगळं. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं पहा की ज्यावेळेला विशेषतः ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स असतात ना, त्याच्यामध्ये हे असले प्रकार असतात की बाबा त्या अमक्या वेळात द्या, ठीक आहे. त्या वेळात जर तुमचं उद्दिष्टच तसं असेल, तुम्हाला असंच म्हणायचं असेल की नाही मुलांना एवढ्या वेळातच हे करायला यायला पाहिजे, हा जर तुमचा पाहायचा उद्देश असेल, म्हणजे तात्कालिक निर्णय, त्याला तात्काळ एखादा निर्णय घेता आला पाहिजे, हे जर पाहायचं असेल तर मग तुम्ही ते वेळेचं बंधन घाला, अन्यथा वेळेचं बंधन ठेवायचं कारण अशा अर्थानं. आता हे जे सप्रमाणतेचे जे आहेत ते वेगवेगळे प्रकार आहेत पहा. आशय सप्रमाणता, संकल्पन सप्रमाणता, निकष संदर्भी सप्रमाणता, अनुमानात्मक सप्रमाणता, अंतर्गत सप्रमाणता आणि बाह्य सप्रमाणता. हे काय आहे, तर हे आशय सप्रमाणता म्हणजे काय पहा की जी चाचणी तुमची आहे, मी मग अशी म्हणलं तुम्हाला की जो कंटेंट आहे की तो कंटेंट जे आपल्याला पाहायचं आहे तर तो सप्रमाण आहे का. म्हणजे ती चाचणीमध्ये मी विचारतो, जे मला विचारायचं आहे तेच त्या चाचणीला विचारलं जाते का, ते कंटेंट हे पाहतो आपण. नंतर कन्स्ट्रक्ट व्हॅलिडिटी म्हणजे ज्या गोष्टी अशा असतात पहा की ज्या आपल्याला काटेकोरपणे मोजता येत नाहीत. आता उदाहरणार्थ दयाळूपणा आहे, परोपकारी वृत्ती आहे, हे मोजता येतं पण काटेकोरपणे मोजता येते. किंवा इव्हन बुद्धिमत्तासुद्धा, भावनिक बुद्धिमत्ता, ह्या गोष्टी आपल्याला काटेकोरपणे मोजता येत नाही. तर हे त्याला म्हणतात संकल्पना, आणि मग त्याची जी व्हॅलिडिटी असते त्याला आपण संकल्पन व्हॅलिडिटी म्हणतो. नंतर निकष संदर्भी सप्रमाणता म्हणजे या ठिकाणी काय करतो आपण पहा की निकष काय आपण ठरवलेले असतात आणि त्या निकषाच्या संदर्भात आपण काय करतो, त्याची सप्रमाणता पाहत असतो. म्हणजे मग अशी म्हणलं तुम्हाला की मिठाचा निकष काय आहे, मीठ चांगलं असण्याचा निकष काय आहे, तर खारटपणा हा मीठ चांगलं असण्याचा निकष आहे. आणि मग त्याच्या आधाराने म्हणजे त्याच्या संदर्भात आपण जेव्हा मोजतो तर ते जे काय पाहतो त्याला म्हणतो आपण निकष संदर्भीय सप्रमाणता. नंतर अनुमानात्मक सप्रमाणता म्हणजे प्रिडिक्टिव्ह व्हॅलिडिटी, म्हणजे आपण काय करतो पहा ज्या ठिकाणी आपण ज्याला अनुमान करतो, अंदाज करण्यासाठीची व्हॅलिडिटी असते. नंतर अंतर्गत सप्रमाणता आणि बाह्य सप्रमाणता ह्या देखील काही वेळा वेगळ्या पद्धतीने आपण ते मांडत असतो, लक्षात घ्या. आता या ठिकाणी पहा सप्रमाणतेच्या बाबतीत देखील पहा गंमत सांगतो तुम्हाला की काय होतं बऱ्याच वेळेला की परीक्षक, मी म्हणलं तुम्हाला की मला काय मोजायचं आहे, बऱ्याच वेळा मी म्हणलं काही वेळेला मी पाहतो की परीक्षकाला असं वाटत असतं की पेपर सेटरला असं वाटत असतं की नाही त्याला ना प्रश्न असा गुंतागुंतीचा करून विचारायचा की त्याला, आता समजा मला फिलॉसॉफीचा किंवा सायकोलॉजीचा प्रश्न विचारायचा आहे किंवा तर मी सायकोलॉजीचा प्रश्न सरळ मला सरळ विचारता येईल. पण मी काय करतो, मग ते पेपर सेटर काय करतो माहिती आहे का, तो असे कायचे शब्द जंजाळ करतो की ते मग खालचा पर्याय पहा, पहिला आणि दुसरा पर्याय पहा, दुसरा आणि चौथा पर्याय पहा, तिसरा आणि चौथा पर्याय पहा, त्याला जेणेकरून त्याला वेळ जास्त लागावा, त्याला त्रास द्यावा. म्हणजे का तर नाही म्हणे ही वरच्या लेवलची परीक्षा आहे. लक्षात घ्या, आपल्याला पाहायचं आहे काय, वरच्या लेवलचे खालच्या लेवलचा हा भाग नाहीच आहे. प्रश्न काय आहे माहिती आहे का, प्रश्न आपल्याला पाहायचं काय त्याचं.
जर तुम्हाला त्या फिलॉसॉफीमधलं काय एखादं ॲप्लिकेशन पाहायचं असेल म्हणा, सायकोलॉजी ॲप्लिकेशन पाहायचं असेल म्हणा, सूत्र पाहायचं असेल म्हणा, तर सरळ विचारा ना तुम्ही. नॉट नेसेसरी घेत मग ह्यासाठी वेगळं म्हणजे तुम्हाला त्याला भाषा पाहिजे का, की त्याला ते गुंतागुंत कशी असते त्या भाषेची, त्या प्रश्नाची, हे समजणं, हे समजलं पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? हे तुमचं उद्दिष्ट आहे का? ते जर नसेल तर मग कशाला तसं विचारता? जसं विचारल्यामुळं काय होतं पहा की ती सप्रमाणता राहत नाही आणि मग वेगळ्याच प्रकार आपण करतो. नंतर भेदभाव क्षमता. एक मिनिट, ही सप्रमाणता जी आहे, सप्रमाणतासुद्धा आपण काय करतो पहा की असं म्हणलं पहा की काय करतो आपण, कशी ठरवतो आपण, तर दुसरी एखादी कसोटी असते पहिल्यांदा, एखादा काही निकष ठरला असतो की त्याच्या आधाराने त्याचा आणि दुसरी आता जी कसोटीची आपल्याला सप्रमाणता पाहिजे त्याच्यातला पुन्हा सहसंबंध पाहतो आणि सहसंबंध जेवढा जास्त तेवढी सप्रमाणता जास्त हे लक्षात घ्यायचं सूत्र. नंतर भेदभाव क्षमता. कसोटीच्या साहाय्यानं विद्यार्थ्यांमधील फरक सांगता आला पाहिजे. समजा खूप सोपी चाचणी केली सर्वच मुलांना चांगलेच गुण मिळतील, याउलट एकदम सोपी केली सर्वच मुले नापास होतील, कठीण केली तर सर्वच मुले नापास होतील, तर सर्वांनाच खूप कमी गुण मिळतील, असे झाले तर कसोटीचा उद्देश सफल होणार नाही. कसोटीमुळे काय आलं पाहिजे, विद्यार्थ्याच्या क्षमतेले सूक्ष्म फरक ओळखता आला पाहिजे. म्हणजे भेदभाव क्षमता प्रत्येक प्रश्नाची काढावी लागते. भेदभाव क्षमता गुणक हा जास्तीत जास्त असतो व कमीत कमी 0 असतो, म्हणजे जास्तीत जास्त 1 असतो व कमीत कमी 0 असतो. आता या ठिकाणी पहा काय भेदभाव क्षमता. ह्या वर्षी आपल्याला पाहिलं असेल तुम्ही, गेल्या वर्षी आपण कोरोनाच्यामध्ये आपण अडकलो आणि मग परीक्षा बहुतेक वेळा ऑनलाईन झाल्या किंवा काही ठिकाणी ऑनलाईन झाल्या, ऑफलाईन झाल्या. आणि असं झालं की काही विद्यापीठातून तर असं झालं की सर्वच मुलांना 90% मार्क, 90%, 92%, 95% किंवा आता 12वी 11वी 12वीच्या मुलांनासुद्धा. आणि मग अशा वेळेला काय होतं की त्या कसोटीतनं हुशार मुलगा, खरा हुशार मुलगा कोणता, सामान्य मुलगा कोणता, कमी बुद्धिमत्तेचा किंवा कमी क्षमतेचा मुलगा कोणता, हे कळायला काही साधन. सगळ्याच मुलांना 90% मार्क, 80% मुलांना 80%पेक्षा जास्त मार्क्स मिळणारे काही आपल्याकडे परीक्षेचे रिझल्ट आले. म्हणजे मग काय झालं की ज्या मुलांना अभ्यास केला नव्हता त्यालाही 80 मार्क आणि ज्याला ज्याने केलं त्यालाही 80 मार्क. तर हे चुकीचं आहे, लक्षात घ्या. तर काय व्हायला पाहिजे, चाचणीनं हे त्याला करता आलं पाहिजे. नाही ह्याने अभ्यास केलेला नाही ना, तर ह्याने थोडा केलेला आहे त्याला थोडे मार्क, थोडा जास्त केलं त्याला जास्त मार्क. म्हणजे त्याच्या कुवतीप्रमाणे त्याच्या लायकीप्रमाणे त्याला मार्क्स मिळाले पाहिजेत, असं आपल्याला डिस्क्रिमिनेशन करता आलं पाहिजे. आता हे डिस्क्रिमिनेशन करण्यासाठी जे सूत्र आहे ते असे पहा की भेदभाव क्षमता बरोबर U - L आणि अपॉन 1/n. U म्हणजे उच्च गटातील बरोबर उत्तर देणारी संख्या, L म्हणजे निम्न गटातील बरोबर उत्तर देणारी संख्या आणि N म्हणजे उच्च व निम्न गटातील विद्यार्थी. आता हे उच्च आणि निम्न गट कसा, तर असं म्हणलं जातं की 27%, म्हणजे 27% विद्यार्थी वरचे. समजा आपण काय केलं की चाचणी घेतली, 100 मार्काची चाचणी समजा, अशी कल्पना करू आपण, आणि त्या चाचणी घेतल्यानंतर 100 त्यात विद्यार्थी बसले, अशी कल्पना करू आपण थोडं. तर काय केलं मी, तर ते जे त्यांना तपासल्यानंतर मार्क्स त्या विद्यार्थ्यांना पण दिले. मग काय झालं की पहिल्या मुलाला आले 70 मार्क, दुसऱ्याला 69, तिसऱ्याला 68 काय असे करत काहीतरी आलेत मार्क. आता काय केलं मी, हे सगळे मार्क पेपर जे आहेत ना हे असेंडिंग किंवा डिसेंडिंग असे लावून घेतले. आणि लावून घेतल्यानंतर सगळ्यात टॉपचे जे 27 विद्यार्थी, टॉपचे जे 27% विद्यार्थी आहेत, म्हणजे 100 असतील तर 100पैकी 27 वरचे विद्यार्थी, आणि L म्हणजे मधले सोडून दिले. मधले जे 46% त्या विद्यार्थ्याचे पेपर आपण बाजूला काढले आणि काय केलं, खालचे 27% घेतले आणि वरचे 27% घेतले आणि त्याच्यावरून आपण त्या प्रश्नाची भेदभाव क्षमता काढली. म्हणजे समजा 1 नंबरचा प्रश्न आहे, 1 नंबरचा प्रश्न वरच्या 27%पैकी किती लोकांनी सोडवला, आणि वरच्या गटातल्या 27%तल्या आणि खालच्या गटातल्या किती लोकांनी सोडवला, असं करून मग या ठिकाणी त्याची प्रत्येक प्रश्नाची भेदभाव क्षमता काढायची. त्याच्या आधारानं संपूर्ण चाचणीची आपल्याला भेदभाव क्षमता काढायची असते. नंतर पर्याप्तता. ज्या राशीचे चलाचे मापन करायचे त्या राशीचे मापन करण्यासाठी ती कसोटी पुरेशी असली पाहिजे. त्या घटकातील प्रत्येक उपघटकाची चाचणी घेतली जाते का हे पाहणे आवश्यक. म्हणजेच त्या घटकाच्या प्रत्येक उपघटकावर प्रश्न विचारले जाणे अपेक्षित असते. उदाहरणार्थ बुद्धिमापन करण्यासाठी कसोटी आपल्याला तयार करून प्रमाण करायचे असेल तर कसोटीच्या इतर निकषाबरोबरच बुद्धिमत्तेच्या सर्व घटकावर,
क्षमतेचे जे आपण घटक म्हणतो ते स्मरण आहे, कल्पना आहे, तर्क आहे, भाषिक क्षमता आहे, अंकनिक क्षमता आहे, अवकाशी क्षमता आहे, यांत्रिक क्षमता आहे. ह्या सगळ्या घटकांचा विचार केला का काही घटक मिस झालेले आहेत? तर सगळ्या घटकावर प्रश्न विचारले गेलेले आहेत का हे पाहायला लागतं. किंवा समजा एक वैज्ञानिक दृष्टिकोनावर आपल्याला चाचणी तयार करायची, वैज्ञानिक दृष्टिकोन पाहण्यासाठी म्हणून. तर वैज्ञानिक दृष्टिकोनामध्ये जे कॉम्पोनंट वेगळे आपण मानतो त्या सगळे कॉम्पोनंट चेक करण्यासाठी म्हणून प्रश्न आपल्याला त्याच्यामध्ये विचारले गेले आहेत का हे पाहायला पाहिजे. जर तसे राहिले तर मग ते चूक होतं. आणि म्हणून ही देखील चाचणी जी फार महत्त्वाची कसोटी मानली जाते. आता कसोटी खूप चांगली केली आपण, म्हणजे ते विश्वसनीय केली, सहप्रमाण केली, त्याची भेदभाव क्षमता पाहिली, पर्याप्तता पाहिली. आता हे सगळं जरी खरं असलं तरी पुन्हा प्रॉब्लेम असा येतो की ती चाचणी व्यवहारी पण असली पाहिजे, चाचणी देण्याच्या दृष्टीने व्यवहार असली पाहिजे. हे म्हणून त्याला व्यवहार्यता किंवा उपयुक्तता हा भाग असतो, लक्षात घ्या. मात्र लक्षात घ्या, पहिले 4 तुम्हाला पर्याय, पहिले जे 4 गुण जे आपण पाहिले ते असायलाच पाहिजे चाचणीमध्ये, ते तर तुम्हाला तडजोड नाही, लक्षात घ्या. पण त्याचबरोबर हाही आवश्यक असतं की कशामध्ये पाहिजे ती कसोटी देण्यातील सुलभता पाहिजे, कसोटी ती द्यायला सोपी असली पाहिजे, तपासायला सोपी असली पाहिजे, नंतर ते परीक्षेचा काही रिझल्ट लावण्यासाठी सोपी असली पाहिजे. म्हणजे वेळ, श्रम आणि खर्च हे कमी व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये. नंतर काय होईल की खूप जर तुमची टेस्ट महागडी असेल तर कोणी देणार नाही, फार खूप वेळ खवा असेल तरी होत नाही. आपल्याला माहीत असेल की परफॉर्मन्स टेस्ट सायकॉलॉजीमधले जे असतात त्या परफॉर्मन्स टेस्ट असतात ते खूप वेळ खाणारे असतात आणि मग लोक ते टाळतात. मग नकोच परफॉर्मन्स टेस्ट नकोच, आम्ही आता रिटर्न टेस्टच देतो मुलांना, असं आपला साधारणपणे दृष्टिकोन बनतो. नंतर समांतर कसोटी उपलब्ध असली पाहिजे. समजा इन केस आपण टेस्ट दिली आणि काहीतरी घोटाळा झाला त्या टेस्टमध्ये तर आपल्याला दुसरा सेट उपलब्ध आहे का, तर अशा त्याचे उपलब्ध असले पाहिजेत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्या आपल्याला असणं आवश्यक असतं. आणि हे सगळं झाल्यानंतरसुद्धा ठीक आहे, आपण सगळ्यात झाले, चाचणी दिली आणि चाचणी मार्क्स मिळाले एखाद्या कुठल्या तर ह्याच्यामध्ये. आता प्रश्न असा येतो की ठीक आहे, आता एक आपण चाचणी दिलेली आहे, आपण असं म्हणूया की 50 मार्काची आपण चाचणी दिली होती आणि मग काय झालं, एका मुलाला 45 मार्क पडले, दुसऱ्याला काय 35 पडले, कोणाला 38 पडले, कोणाला 10 पडले, कोणाला 5 पडले, कोणाला 20 पडले. आता मग ह्याच्यावरून, या गुणावरून मग काय म्हणायचं तुम्हाला, ते गुण पडले ना, त्याला 38 पडले, कुणाला 35 पडले, 10 पडले, मग कशाला चांगलं म्हणायचं, काय अपेक्षित आहे तुम्हाला, कुठला हा अपेक्षित आहे तुम्हाला, म्हणजे हे चांगला, बरा, वाईट किंवा समाधानकारक, असमाधानकारक वगैरे असे काही आपल्याला नॉर्म्स ठरावे लागतात, लक्षात घ्या, काही नॉर्म्स ठरावे लागतात. मग आपण काय करतो पहा, किंवा मग आपण म्हणे का जसं आपण शाळेच्या अभ्यासामध्ये फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास, फेल असं जे आपण करतो, हे नॉर्म्स असतात, लक्षात घ्या. हे नॉर्म्स ठेवलेले आपण, किंवा 35पेक्षा खाली आला तो फेल होतो, नंतर इथे हा थर्ड क्लास आला, नंतर 50च्या वर गेला हा B+वाला आला, फर्स्ट क्लास आला. म्हणजे मग आम्ही काय केलं की फर्स्ट क्लास म्हणजे हा चांगला मुलगा आहे बाबा, किंवा हा डिस्टिंक्शनचा मुलगा म्हणजे त्याच्यापेक्षा उत्कृष्ट आहे. अशा प्रकारचे नॉर्म्स आपल्याला ठरवून घ्यावे लागतात. आता हे नॉर्म्स जे असतात हे लक्षात घ्या, हे कसे ठरवतो आपण, तर साधारणपणे अशी पद्धत असते, लक्षात घ्या, प्रसामान्यपणे की फार मोठ्या प्रमाणात त्या विशिष्ट प्रवृत्तीचं म्हणा जे आपल्याला मापन करायचं आहे, राशीचं मापन करायचं आहे की किंवा जे गुणाचं मापन करायचं आहे त्याचं सामान्यपणे वितरण कसं झालेलं आहे आणि मोठ्या गटाचं निरीक्षण करून आपण त्याच्यावरून आपण ठरवायचं की साधारणपणे ह्या वयामध्ये मुलांना काय यायला पाहिजे असतं किंवा ह्या इयत्तेमध्ये काय यायला पाहिजे असे ठरवून त्याच्यावरून आपण मग नॉर्म्स ठरवतो की नाही ह्या मुलांना हे यायला पाहिजे असं आपण हे नॉर्म्स, आणि त्याच्या मग त्या नॉर्म्सच्या आधारानं आपण ठरवायचं असतं की हा मुला इथं कमी पडतो आहे. जसं आपण म्हणलं की आता काय नॉर्म ठरवला, एक साधी गोष्ट आहे पहा की मुलगा 5वीत आलेला आहे. 5वीत मुलगा ज्यावेळेला तो येतो आहे त्यावेळेला त्याला बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार ह्या ज्या प्राथमिक ज्या क्रिया आहेत गणितातल्या याच्यावर मास्टरी आलेली आहे, बरोबर. आणि मग आम्ही असं ठरवलं की त्याचा एक नॉर्म्स काय केला की त्याला हे यायलाच पाहिजे, 5वीच्या मुलाला हे यायला असं यायला, 4थी पास झालेल्या मुलाला हे यायला पाहिजे, हा आमचा नॉर्म असतो, लक्षात घ्या. मग काय होतं, इयत्ता नॉर्म ठरवता तुम्ही, काही वेळेला काय करता वयाचे नॉर्म ठरवता, वयाच्या दृष्टीने सुद्धा की अमक्या वयाला, आता आम्ही म्हणतो काही वेळेला असं सांगतो ना आपण की इतक्या वयाचा मुलगा असेल तर त्याला इतकंच वजन असायला पाहिजे त्याचं, किंवा ह्याचं वजन कमी असलं, ह्याचं म्हणजे उंची इतकी असली पाहिजे. आणि मग त्या नॉर्मच्या आधारानं आपण आत्ता ज्या मुलाचं आपण वजन किंवा उंची मोजतो ती तेवढी आहे का, कमी आहे का, जास्त आहे, ते त्या नॉर्मच्या आधारानं आपण ठरवत असतो. म्हणून नॉर्म्स ठरवल्याशिवाय
आपल्या ह्या टेस्टच्या काही गुणांना काही अर्थ राहत नाही, म्हणून नाम ठरवणं हे देखील आवश्यक असतं. म्हणजे मग ही तुमच्या चाचणीचा बराचसा भाग या ठिकाणी संपतो. हे जे आपण हे आहे की हे चाचणीचे सगळे जे गुण आहेत लक्षात घ्या की हा जो भाग आहे हा 2 दृष्टीने महत्त्वाचा लक्षात घ्या. एक ज्यांना संख्याशास्त्राचा अभ्यास करायचा असतो त्यांनाही महत्त्वाचं आहे आणि ज्यांना सेटच्या परीक्षेला बसायचं त्यांनाही महत्त्वाचं आहे. आणि मी त्याहीपेक्षा असं म्हणेन की एक आपण ॲज ए टीचर म्हणून आपण साधारणपणे आपण टीचिंग ह्याच्यामध्ये लोक आहोत. आपल्यालासुद्धा आपण शाळेत ज्या टेस्ट वेगळ्या करत असतो, संपादन कसोटी तयार करत असतो, त्यावेळेला किंवा त्या चांगल्या कशा तयार होतील, त्या कशा प्रमाणित करता येतील आपल्याला, त्यासाठी सुद्धा माहिती असणं आवश्यक असतं. आणि म्हणून हे जे काही व्याख्यान किंवा हे ज्या नॉर्म्स आपल्याला माहीत असणं आवश्यक असतं आणि या नॉर्मचा वापर करून आपल्या ज्या चाचण्या ह्या साध्या संपादन कसोटीसुद्धा चांगल्या प्रमाण कशा होतील याचा आपण विचार केला पाहिजे. तुम्ही असा विचार कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो.